हॅलो फ्रेंड्स, आज कायरोच्या टिफिनमध्ये होती बेसन पोळी आणि बाजूलाच ओट्स पण बनवायला ठेवलं आहे त्याला नाश्त्यासाठी. त्याला सगळं रेडी करून स्कूलमध्ये पाठवलं आणि आम्ही दोघं केक खायला बसलो. कारण की काल रात्रीच खायचा होता, पण जेवण इतकं झालं होतं रात्री की केक खायची अजिबात इच्छा नव्हती. कायरवलाही केक ठेवायचा आहे, कारण की तो सांगून गेला होता, मम्मा मी स्कूलमधून आल्यानंतर केक खाणार आहे. मग त्याला ठेवला होता थोडा केक. आज मटकीची भाजी चपाती बनवायची होती. अगोदर मटकी इतकी फ्रेश आणि छान असायची की वाफेवरच शिजून जायची, पण आता मात्र कुकरमध्ये शिट्ट्या घेतल्या तरी मटकी शिजत नाही. चवच राहिली नाही आहे आता काही भाजीपाल्यांना. सिंपल अशी मटकीची भाजी बनवते येतं. कांदा, कढीपत्ता, टोमॅटो तेलामध्ये छान फ्राय करून घेतलं. त्याच्यात सुके मसाले टाकले, लाल तिखट, हळद, घरचा कोल्हापुरी मसाला. त्याच्यानंतर धुतलेली मटकी टाकली आणि छान फ्राय करून घेतली तेलामध्ये. शेंगदाण्याचा कूट नव्हता, सुक्कीच भाजी बनवली होती मटकीची. मीठ टाकलं आणि झाकण बंद करून 5-6 शिट्ट्या करून घेतल्या मटकीसाठी. जेवण झाल्या झाल्या लगेच जेवायला बसणार होतो आम्ही, कारण की खूप भूक लागली होती, नाश्ता केला नव्हता. काल आम्ही कुणालचा बड्डे सेलिब्रेट करायला बाहेर गेलो होतो. तर आम्ही कुठे गेलो होतो, काय काय केलं, कसं सेलिब्रेशन केलं, ते सगळा फुल व्लॉग मी चॅनलवर अपलोड केला आहे. तर तो तुम्ही नक्की जाऊन बघा. जर यूट्यूबला तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर नक्की सबस्क्राईब करा. इंस्टाग्रामला बघत असाल तर मला फॉलो करायला विसरू नका. बाय.